नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एक अतिशय सुंदर आणि सुगंध झाड म्हणजे हजार मोगरा. या झाडाची फुले जितकी सुंदर ना तितकं त्याचा सुगंध हा मन प्रसन्न करणाराच असतो. हे झाड हजार मोगरा हे झाड याला पांढरी लहान आणि खूप सुगंधी अशी फुलं येतात. हे झाड घराच्या अंगणात, कुंडीत किंवा शेताच्या बांधावरही येतात. छान वाढतात. सकाळी आणि संध्याकाळी याचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळत असतो. त्यामुळे मला हे झाड खूप आवडतं आणि ह्याची फुलेही खूप आवडतात. देवाला दररोज मी आणत असते आमच्या घरून. तसेच आपण बघूया याचे फायदे. घराचं सौंदर्य वाढवतात. ही फुले इतकी छान असतात, अशी मोगऱ्यासारखी पांढरी, त्यामुळे ते घराचं सौंदर्य वाढवतात ती झाडे. फुलाचा सुगंध हा मन शांत करत असतो, इतका छान येतो परफ्यूमसारखा. पूजेसाठी या मोगऱ्याची फुले खूप उपयोगी असतात. हार आणि वेण्या सजावटीसाठीही खूप उपयोगी येतात. या झाडामुळे बागेला आकर्षक रूप येते. आमच्या गावाकडे भरपूर प्रमाणात अशी झाडे असतात आणि प्रत्येकाच्या घरी हे झाड असतंच नक्की. जर याची योग्य काळजी घेतली तर हजार मोगऱ्याला खूप फुले येतात. विशेषतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात याचा सीझन असतो, त्यावेळी याला खूप फुले येतात. आणि या झाडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे जिकडे त्याची मुळी पसरेल तिकडे त्याचं झाड येतं. आमच्याही इथं असं खूप झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी झाडं आलेले आहे त्याची मुळी गेली की, आणि खूप सुगंधही येतो, त्यामुळे ते उपडूनसुद्धा काढू वाटत नाही. मित्रांनो, हजार मोगरा हे झाड म्हणजे सुगंध, सौंदर्य आणि समाधान याचा संगम आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फुलप्रेमी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही व्हिडिओ आवडेल आणि तेही हे झाड लावतील. ज्याला फुलझाडं लावण्याची ज्याला आवड आहे त्याला हे नक्कीच आवडेल. आणि त्याचं फुलेही खूप सगळ्यांनाच आवडतात. जसं की वेणी, केसामध्ये लावण्यासाठी, वेणी बनवण्यासाठी ही खूप छान फुले आहेत. जर प्रत्येकाने हे झाड लावा एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि हा व्हिडिओ पुढे पाठवा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा.